नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बी स्मार्ट हा लेसन मराठी स्पष्टीकरणासह पाहिला। या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी हा भाग पाहणार आहोत। लँग्वेज स्टडी त्यातील जिरण हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। जिरण और व्हर्बल नाउन। तर when the ing form of verb is used as a noun, it is known as जिरण or verbal noun। मग विद्यार्थी मित्रांनो, नेमकं जिरण कृदंत किंवा धातू साधित नाम म्हणजे काय? जेव्हा एखादं क्रियापद असतं जे ing युक्त फॉर्ममध्ये असतं त्याचं रूप पण ते नाम म्हणून वापरलं जातं तेव्हा त्यास आपण कृदंत किंवा धातू साधित नाम जिरण असं म्हणत असतो। उदाहरणार्थ द फायटिंग वेंट ऑन। या एक्झाम्पलमध्ये हिअर वी सी दॅट द आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब फाइट इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट इन द फायटिंग वेंट ऑन। इट डज अ वर्क ऑफ ए नाउन। उदाहरणार्थ फायटिंग वेंट ऑन येथे फाईट या क्रियापदाचे आयएनजी युक्त रूप म्हणजे सब्जेक्ट करता म्हणून वापरले आहे। ते नाउनचे कार्य करते म्हणून ते जिरण आहे। म्हणजेच प्लांटिंग इज द गुड थिंग। प्लांटिंग म्हणजे रोपं लावणं एक चांगली गोष्ट आहे। अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल्स असतात ज्याच्यामध्ये क्रियापद असतं पण ते आयएनजी जोडून आलेलं असतं आणि सब्जेक्टच्या जागी आलेलं असतं। आपण जनरली वाक्याची रचना पाहत असताना यस प्लस व्ही प्लस ओ अशी रचना पाहतो, पण सब्जेक्टच्या जागी क्रियापद आयएनजी जोडून आलेलं असेल तर समजावं की ते जिरण आहे असं म्हणून। रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जिरण्स। गार्डनिंग इज ॲन आर्ट, नाही का? कुकिंग इज अ सायन्स। आय एन्जॉय रीडिंग पोएम्स। आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग। याच्यामध्ये जे इटॅलिक स्वरूपात शब्द दिलेले आहेत ते सगळे जिरणचं काम या ठिकाणी करतायत। ते ॲक्च्युली व्हर्ब आहेत आयएनजी जोडून आलेले, परंतु त्या ठिकाणी ते सब्जेक्टच्या जागी आलेले आहेत। काही ठिकाणी ते क्रियापदांनंतर आलेले आहेत, ॲडजेक्टिव्हचं काम करतायत पण ते जिरण आहेत। मग क्वेश्चन विचारला रिराईट द ॲबो सेंटेन्सेस यूजिंग अदर ॲप्रोप्रिएट जिरण्स इन प्लेस ऑफ द गिवन हिअर। वरचे जे एक्झाम्पल्स आहेत, उदाहरणं आहेत, त्या इटॅलिक्स शब्दांच्या जागी दुसरे असे जिरण वापरून पुन्हा ते वाक्य तयार करायचे आहेत। मग गार्डनिंग इज ॲन आर्टच्या जागी आपण दुसरा एखादा शब्द वापरू शकतो, पेंटिंग इज ॲन आर्ट। कुकिंग इज अ सायन्सच्या जागी आपण बँकिंग इज अ सायन्स असं म्हणू शकतो। नंतर आय एन्जॉय रीडिंग पोएम्सच्या जागी आपण आय एन्जॉय ॲक्टिंग। आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंगच्या जागी आपण आय लाईक रायडिंग मोर दॅन स्विमिंग। अशा पद्धतीने आपण हे वाक्यांमध्ये रूपांतर करू शकतो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटिव्ज। इन्फिनिटिव्जमध्ये म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, सामान्य रूप। तर समटाइम्स द फॉर्म ऑफ वर्ब in a sentence names the action but does not change according to tense, number or persons। बऱ्याचदा एखाद्या वाक्यातील क्रियापदाचे रूप कृती दर्शवतात परंतु काळ, वचन किंवा लिंग याप्रमाणे ते बदलत नाहीत। Such a form is known as a non-finite form or infinitive। मग अशाच रूपाला क्रियापदाच्या रूपाला नॉन फिनाइट फॉर्म किंवा इन्फिनिटिव्ह असं म्हणतात। An infinitive is used with or without to। इन्फिनिटिव्ह हे टू जोडून किंवा विदाउट टू सुद्धा वापरल्या जातात। बऱ्याचदा आपण पाहतो टू प्ले, टू रन, टू राईट, टू ड्रिंक, टू रन या पद्धतीचे जे वर्ब असतात त्यांना इन्फिनिटिव्ह असं आपण म्हणतो। एक्झाम्पल दिलं आहे, हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी। टू ड्रिंक या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे। कॅन यू नेम द बिवरेज। नेम या ठिकाणी बऱ्याचदा जे मॉडल ऑक्झिलरी वर्बने सुरू होणारे क्वेश्चन्स असतात त्यांना वर्बल क्वेश्चन म्हणतो आपण,
त्याच्यामध्ये नेम हे फर्स्ट फॉर्ममध्ये आलेलं असलं तरी ते इन्फिनिटिव्हमध्ये आलेलं आहे. मग अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली 3 वाक्य दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये इन्फिनिटिव्ह तुम्ही ओळखू शकतात, त्यांना अंडरलाईन करायचे आहेत. पहिलं वाक्य, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील. याच्यामध्ये सहजच तुम्ही पाहू शकता टू रीड इज द इन्फिनिटिव्ह देअर. दुसऱ्या वाक्यामध्ये कॅन आय रीड द बुक. इथं पण रीड हे इन्फिनिटिव्ह आहे, त्याला अंडरलाईन करायची आहे. खालच्या वाक्यामध्ये टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. या ठिकाणी 2 ठिकाणी टू बी आलेलं आहे, म्हणजेच ते या ठिकाणी इन्फिनिटिव्हचं काम करतायत. पुढचा प्रश्न, फिनाईट म्हणजेच फिनाईट वर्ब. ज्या क्रियापदाचे रूप वाक्यातील कर्त्यानुसार निश्चित होते किंवा बदलत असते त्या क्रियापदास फिनाईट वर्ब असे म्हणतात. मगाशी आपण इन्फिनिटिव्ह पाहिलं, ज्याचं रूप, ज्या क्रियापदाचं रूप काळानुसार, लिंगानुसार, वचनानुसार बदलत नाही, त्यांना आपण नॉन फिनाईट म्हणतो. आणि फिनाईट म्हणजे जे कर्त्यानुसार त्याचं रूप बदलतं, त्याला आपण फिनाईट वर्ब असं म्हणतो. अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. काही कॉलम दिलेले आहेत ए आणि बी, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्हाला त्या एक्झाम्पलमधून व्हर्ब ओळखायचं आहे आणि त्याचा करेक्ट फॉर्म ओळखायचा आहे. याच्यातलं पहिलं एक्झाम्पल तुम्ही इथं पाहू शकता, प्रीती इवन रोट अबाउट इट. या ठिकाणी व्हर्ब ओळखायचं आहे. ऑफकोर्स रोट इज द वर्ब हिअर. अँड इज इट प्रेझेंट और पास्ट फॉर्म? ऑफकोर्स रोट इज द पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. Now next, today Sanjay found a new book. In the example, found is the verb and it is in the past tense form. Next sentence, Rahul finds math easy. Here in the sentence, finds is the verb and it is in the present tense form. B column कडे वळूया. Preeti was scornful. Here was is the verb and it is in the singular form. Was जेव्हा सिंग्युलर करता असतो तेव्हा आपण was वापरतो, अनेकवचनी असलं तर were वापरतो. In the next sentence, this is the old kind of school. Here in this example, is the verb and it is in a singular form. Next example, they are sportsmen. Are is the verb there and it is in the plural form. Thus, we see that verb form show tense, number, etc. Here the verb form changes according to the subject. मगाशी सांगितलं, कर्त्यानुसार वर्ब फॉर्म बदलत असतात, अशांना आपण फिनाईट वर्ब असं म्हणतो. वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू सब्जेक्ट ऑफ सायन्स सेंटेन्स इज नोन ॲज अ फिनाईट वर्ब. बघा, आपण कर्त्यानुसार बदलणाऱ्या वर्बला फिनाईट वर्ब असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, यू आर व्हेरी काइंड. इफ द सब्जेक्ट यू इज चेंज्ड टू सी, द सेंटेन्स विल बी सी इज व्हेरी काइंड. बघा, यू आर व्हेरी काइंडच्या जागी, यूच्या जागी जर का आपण शी टाकला तर शी इज व्हेरी काइंड. यूनुसार आर घेतला होता, पण शी करता बदलताच आपण क्रियापदाचा फॉर्म बदललं, इज सिंग्युलर असल्या कारणाने. मग अशा बदलणाऱ्या फॉर्म्सला आपण फिनाईट वर्ब असं म्हणतो. नाव चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. पहिलं एक्झाम्पल आहे आय डोंट नो, चेंज आय टू सी. या एक्झाम्पलमध्ये आय डोंट नो या एक्झाम्पलमध्ये आयऐवजी आपल्याला शी वापरायचं आहे. आयसाठी डोंट आलेला आहे, मग शी जर वापरला तर काय येईल, डझंट येईल. म्हणून शी डझंट नो दॅट. नंतर माय फादर नोज, चेंज माय फादर टू वी. पुढचं एक्झाम्पल, माय फादर नोज, चेंज माय फादर टू वी. म्हणजे माय फादरच्या जागी आपल्याला वी हा करता टाकायचा आहे. माय फादर सिंग्युलर होता म्हणून नोला आपण यस प्रत्यय लावला होता.
आता वी प्लुरल आहे म्हणून वी नो, फक्त अशा पद्धतीने वी नो इट असं म्हणता येईल, म्हणून चेंज झाला. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स, चेंज आय टू ही. आयच्या जागी आपल्याला ही करायचं आहे, मग ही इज फॉलोइंग इन द फुटस्टेप अशा पद्धतीने येईल. पुढचं अंडरलाईन द जिरंड, प्रेझेंट पार्टिसिपल्स अँड इन्फिनिटिव्ह. खाली काही एक्झाम्पल दिले आहेत, त्याच्यामध्ये जिरंड, प्रेझेंट पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह ओळखायचे आहेत. जिरंड म्हणजे आय एन जी फॉर्म ऑफ वर्ब बट इट इज प्ले द रोल ऑफ नाउन देअर. प्रेझेंट पार्टिसिपल हे वर्बच फॉर्म असतं आय एन जी फॉर्म जोडून, आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे टू जोडून आलेलं. पहिलं एक्झाम्पल घेऊया. सेटिंग गोल मे अपियर इझी बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. या ठिकाणी सेटिंग इज द जिरंड देअर अँड चॅलेंजिंग इज ऑल्सो जिरंड, not at all, it is present participles. Okay, in B, quantifying goals provide specific ways to track progress. Quantifying is the gerund there and to track is the infinitive, right? C, it is important to create goals that are within a current skill set or area of expertise. To create is the infinitive there. In next example, we need to bring down live images down to earth and plan to execute our strategies. या ठिकाणी टू अर्थ, टू एक्झिक्यूट हे दोन्ही इन्फिनिटिव्ह म्हणून आलेले आहेत. लास्ट ई एक्झाम्पल, फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली mastering the skill and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. याच्यामध्ये finding is definitely a gerund. The right footing is also a gerund there. Precisely mastering the skills and getting to the next place, these both are present participles. Okay, now last question, classify the following words in their respective columns. खाली काही शब्द दिलेत आणि कॉलम दिलेत. नाउन दिलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन्स म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच दिलेले आहेत आणि ते शब्दांना आपण त्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये ठेवायचं आहे. टॅकल इज डेफिनेटली अ वर्ब. ट्रम्पेट डेफिनेटली इट इज ॲडजेक्टिव्ह. डायरेक्टली इज ॲडवर्ब. एक्झिक्यूट इज वर्ब. ॲग्रेसिव्ह इज ॲडजेक्टिव्ह. नॅचरल इज ॲडजेक्टिव्ह. ॲब्सेन्स इज नाउन. एक्झॅक्टली इज ॲडवर्ब. achieve is verb. Clearly is adverb. Imagination is noun. Precisely is adverb. Create is verb. Important is an adjective. Expert is also adjective. Specific is adjective. Of is definitely a preposition. If is conjunction, and is conjunction, o is interjection, from is form preposition, we is pronoun, but is conjunction, it is also pronoun. Now last question is changing word class, म्हणजेच शब्दाची जात बदलणे. Sometimes the word class of a word changes without adding any prefix or suffix. For example, म्हणजेच कधी कधी वर्ड क्लास म्हणजे शब्दाची जात एखादा प्रेफिक्स किंवा सफिक्स न बदलता बदलू शकते. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, रन इज यूज्ड ॲज अ वर्ब, सो वर्ब इज इट्स वर्ड क्लास.
in I can run faster than him. But when run is used as a noun, its word class changes. For example, India has scored 10 more runs to win the match. This is called a change of word class. Look at the following example. Change of word class from verb to noun. पहिल्या वाक्यात रन या शब्दाचा उपयोग वर्ब क्रियापद म्हणून केलेला आहे, तर दुसऱ्या वाक्यात रन हा शब्द नाउन म्हणून वापरला आहे. अशा प्रकारे नाउन व वर्ब यांच्या बदलाला चेंज ऑफ वर्ड क्लास असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ लाफ, वॉक, कॅच, थ्रो, टर्न इत्यादी खूपशी क्रियापदे नाउन्स म्हणून वापरली जातात. मग उदाहरणं आपण पाहू शकतो. I doubt if I can write as fast as you can. वर्ब म्हणून इथं डाऊट आलेला आहे. I have a doubt about this topic. इथं नाउन म्हणून तो शब्द आलेला आहे. सिमिलरली लाफ, वॉक, कॅच, थ्रो, रन इत्यादी शब्द वापरले जातात जे वर्ब म्हणून पण आणि नाउन म्हणून पण कार्य करत असतात. चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम नाउन टू वर्ब. खाली एक्झाम्पल आहे. रिमूव्ह द पोटॅटो पील्स नाउन म्हणून आला आहे. पील द पोटॅटो इथं पील हा शब्द वर्ब म्हणून आलेला आहे. शी वर्क्स ॲज अ नर्स. नर्स हा शब्द इथं नाउन म्हणून आला आहे. यू हॅव नर्स अ पेशंट टिल ही शी रिकवर्स या ठिकाणी वर्ब म्हणून आलेला आहे. बऱ्याचदा असे शब्द आपल्याला आढळतात जे नामाचंही काम करतात आणि वर्बचं पण काम करतात, क्रियापदाचंही काम करतात. याला चेंजिंग वर्ड क्लास असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने लँग्वेज स्टडीमध्ये आपण जिरण, धातुसाधित नाम, इन्फिनिटिव्ज, नॉन फिनाइट वर्ब, फिनाइट वर्ब, चेंजिंग वर्ड क्लास असे विविध ग्रामरचे टॉपिक अभ्यासले. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून लिहा किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला फोनही करू शकतात. मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू फ्रेंड्स, अँड प्रेस द बेल आयकन फॉर notifications of next video. Thank you. Don't forget to like, share and subscribe and press the bell icon for next notification. Thanks for watching the video.